अन्नाच्या पाण्याचा पुरवठा केला नाही तेव्हा आपण असल्याची बातमी मला इथं न विचारता कोणी येऊन जायचं. बरोबर आहे. आपण असल्याची बातमी जर त्याला अन्नाचा पुरवठा केला नाही, पाणी अन्नाचा, तर हे जेव्हा उद्भवते आहे तेव्हा अन्नाच्या त्याचा जो कण त्याच्यामध्ये स्पंदन निर्माण होते, तो प्राण म्हणजे वायू. आणि ज्ञाने अंतर्गामी मरणाचा अनुभव, जन्माचा अनुभव नाही बोलल्यामुळे मरणाचा अनुभव त्याला येत नाही. पण तो त्याला काय जाणवते, तर हळूहळू प्राणाचा बाहेर निघून जातोय. काय प्राण निघून जातोय, काय बाजूला होते आहे, सर्व सिद्ध आहे किंवा संपले आहे, गुण निर्गुण होतोय. आणि प्राणाचा शब्द म्हणजे प्रणव आहे, आणि प्रणव जे वाहतं ते मन आहे. मग पात्र कशाला वाटतात, दान कशाला असतात, होतं म्हणे. हे सर्व आत्मज्ञान झाल्याने कळणार आहे. जोपर्यंत आत्मज्ञान परमेश्वराचं ज्ञान होऊन नाही कळणार. आपण असलं, आपण हे काय, आपण आहे ज्ञान काय, याचं ज्ञान झालं म्हणजे परमेश्वराचं ज्ञान पंधरात पडतं. फरक नाही, फरक नावे सगळे नावे अर्थदर्शी दर्शी, पण नामाला फोटो आहे का? पण त्या नावाने व्यवहार होतो आहे. पण तिथे तुम्ही स्वतः ते होऊन जाईल तेव्हा तिथे काय पाहिजे. हे जेव्हा तुम्ही स्वतः व्हाल आणि स्वतः म्हणाल तेच होऊन गेलं पाहिजे, तेव्हा तिथं काय तेच काम करतो. अजून मी काय काय विचार म्हणजे याच्यातून फोन बोलवले गेले एक निर्चनेल म्हणून ती कोणी सुटत नाही. हे माझे तुम्ही जाग आणि जो आणि ज्ञान कर, हे तुम्हाला मग नवीन आहे की नाही? तुम्हाला आम्हाला नवीन आहे की नाही? जाग झोप नसताना ज्ञान करायचं आम्हाला कशाची गरज? मग जाग आणि झोप आणि ज्ञान करा, हे काय एवढंच बघायचं आहे. जे जिवंत आहे प्रकृती म्हणून कार्यावर होतो, पण तुम्ही बघायला जास्त सापडणार नाही. काय चाललंय त्याला तेव्हा काय प्रश्न स्वरूप ज्ञान होऊ शकत नाही. आता माणसाबद्दल बोलताना स्त्री पुरुष आहेत, बुद्धिमान लोक आहेत आणि निराळ्या प्रकारचे लोक आहेत आपल्या जगामध्ये. त्याच्यामध्ये आपण असं पाहतो की अगदी हुशार आणि हे जे आहेत ते त्यांना फुरसतच नाही आणि त्यांना ज्ञान सहज होत नाही, कारण त्याच्यामध्ये ते मनच घालत नाही, फुरसत नाही. आणि आपण हे आजपर्यंत झालेले बरेचसे ज्ञानी आजकाल जे पाहिले तर ते आपल्याला अगदी साधी अशी भळे लोक वाटतात. म्हणजे कुशाग्र बुद्धीची असं काही त्यांना म्हणता येत नाही. तर ह्या दृष्टीने माणसाच्या बाबतीत हे कसं काय, म्हणजे माणसाच्या काही ते ओळखता येतं, पण त्याच्यामध्ये काही भेद कमी जास्त वगैरे काय आपल्याला दाखवता येतं? प्रत्येकाच्या उपस्थितीमध्ये अगदी वेगवेगळा फरक आहे. आम्ही जेव्हा एक उदाहरण देतो, गावले बनवतात तापवतात
आणि त्याच्यावर मग तेल मारतात, तेल चोळतात आणि नंतर त्याच्यावर पीठ ओततात. किती तो तेवढा बसला बाई किंवा बाबा मागच्या हाती, पण सगळी शिजला घरचे आम्ही नेलो काय प्रत्येकाचा जन्म असा एका निमिषामध्ये जन्मामध्ये फरक असा आहे. काय कसं सांगता येणार ती एवढी एका निमिषामध्ये काय होईल तुम्हाला कोणाला ध्वनीच्या आधी असलेला तो शुद्ध आकार नाही जेव्हा पूर्वीच म्हणजे तुम्ही असल्याच्या जाणीवीमध्ये हे जग सगळ्यांकडे आहे होतं त्याचा अर्थ होतो. कृष्णाने आपली काय सांगितलं तर ही सांगितलेली आहे. कायच मात्र त्यांनी करतो अयोध्या भाऊ आहे बरोबर. जे आई बाबाकडून निर्माण झालेली नाही कोण फार दीर्घ आणि कठीण आहे आणि अगदी सोपं आहे. ते खूपच वेळ पाण्याला चुना लावायची चुना ईश्वराच्या दर्शनाने तुमची पूर्ण होणार नाही, आत्मदर्शनाने पूर्ण होईल. मागील पर्याय पुढे नाही शिला झाली या दर्शना यायच्या वेळा असण्यामध्ये न मागता आहोत मुळे मला हेतू आपण आहे हा त्यानंतरच आहे. आपण आहे नंतर मग पण हेतू नाही त्यावेळी आपली इच्छा देखील जवळजवळ काही नाही. असं आग्रह होणार नाही. तुम्हाला तुम्ही जाणवत नाही असं झालं तेव्हा काय नाही. तुम्हाला तुम्ही जाणवता तर तुम्ही न वाचिता ते सगळं मागचं जे होते आणि जी इच्छा होते ती फलद्रूप होते, मिळत जातो. म्हणूनच तो देव भक्त झाला. आत्मज्ञानी नाही झाला. हीच अडचण आहे. म्हणजे मिळत असून देखील त्या मिळण्यातून जो आनंद पाहिजे नको होतं. ह्या तुमच्या आनंदाला सविषय आनंद मिळतो, निर्विषय आनंद परब्रह्म प्राप्त. पण आपली म्हणजे ती ज्याच्याने कळते त्या ज्ञान आहे. आपण आपल्याच्या कळते जग असे करतो, जग आहे असे करतो, जग आहे ते करतो, आपण आहे ते करतो. मग आपण आणि जग आहे ते करतो, ईश्वर सुद्धा आहे असं मानणार. त्याच्यात त्रिपुटी निर्माण होते. पण आत्मज्ञानावर अवलंबून तर भगवत गीतेने आपलं केवळ आत्मज्ञानाची प्राप्ती एवढी सांगितली. हे ज्ञान कोणाचं सांगितलं बरं. मी तुमच्याबरोबर सांगतो, मी फक्त माझी माहिती सांगतो. मी देव पाहिला नाही, ब्रह्म पाहिलं नाही, गाव पाहिलं काय नाही पाहिलं.